त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे. कसं आहे, मला मागाची सवय नाही. मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना. मी त्यांचं आत्ताच एक स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं, नाही ऐकलं. आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते. अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे. हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. त्यांना मंत्रिपद दिलं होतं. ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे. गिंत्री पदाचा काही मी कसं आहे, मला मागाची सवय नाही. मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना. पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलोय. आम्ही लोकमंत्र्यासाठी फिल्डिंग लावत होती पदासाठी आणि मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो. हाच फरक बच्चू कडूचा आहे, ते समजून घ्या. पण एकनाथ शिंदेंनी हिरा ओळखला असं म्हणावं. सेनेत नाराजी देखील आहे. इच्छुक लोक जे होते, आता बच्चू कडू हे बाहेरून आलेले आहेत, मग त्यांना संधी मिळते, मग आम्ही इतके वर्ष इथे इच्छुक आहोत, त्यांचं काय, असा सवाल देखील उपस्थित होतोय. तर मला असं वाटतं, मला तर कोणी फोनही केला नाही, टीव्हीवर कोणाचे मी अशा प्रकारचे अभिप्राय तुमचा आहे, तुमचे सूत्र आहे. खरं सांगू काय, मला एक सांगा, मला हे ध्यानीमानी नव्हतंय, काहीच माहित नव्हतंय. मी तर संत्रालय पाणी देऊन राहिलो होतोय, पण तुमच्या बातम्या आल्या, सूत्रानं सांगितलं, सूत्रानं कॉल केला, सूत्रानं अरे म्हटलं काहीतरी आहे वाटतंय. मग मला बऱ्याच लोक तुम्हाला फायदा झाला की नुकसान झालं? एक मिनिट, मीडिया हे इथपर्यंत आणण्याचं काम मी सगळं श्रेय मीडियाला देतो. बरं, एकनाथ शिंदे विधान परिषद माझ्या कानावरही नव्हती, पण हे कानावर टाकण्याचं काम मीडियानं केलं. काल रात्री आपली भेट झाली, रात्री उशिरा आपण एकनाथ शिंदेंना भेटलेला आहात. 24 तासात मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. 24 तासात हमी भावावर चर्चा झाली, शेतकऱ्यांच्या पेरणी ते कापणीपर्यंतच्या विषयावर चर्चा झाली, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, दिव्यांगाच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांनी सगळं सहमत दर्शवलं. माझं काय म्हणणं आहे का, ज्याच्यासाठी आम्ही मंत्री होतो, ज्याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री होतो किंवा ज्यासाठी आम्ही आमदारकी घेतो आहे, ते जर होत असेल तर गरज काय.